आज आहे गुरुपौर्णिमा। माझे सर्वात पहिले गुरु म्हणजे माझे आई वडील। सर्वप्रथम घरी मी त्यांची पूजा करून गुरुपौर्णिमा साजरी केली। त्यानंतर आम्ही गेलो आमच्या जवळच असणाऱ्या आंत्री गावामधील इच्छापूर्ती स्वामी मठामध्ये। हेच आंत्री गाव इच्छापूर्ती करणाऱ्या स्वयंभू गणपती बाप्पासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। गुरुपौर्णिमेमुळे गर्दी खूप होती। सगळ्यात आधी स्वामींचे मनसोक्त असे दर्शन घेतले। तिथेच मनमोहक अशी स्वामींची पूजा देखील मांडलेली होती। तिथेच असणाऱ्या स्वामींच्या गादीचे, महादेवाच्या पिंडीचे, नंदीचे व पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेतले व प्रसादासाठी गेले। प्रसाद खूपच स्वादिष्ट बनलेला होता। पालखीचे दर्शन घेऊन मठात गुरुपद घेण्यासाठी बसले। काही रिपोर्टर सुद्धा आज गुरुपौर्णिमेनिमित्त मठामध्ये आलेले होते। आज मला घ्यायचं होतं स्वामींचं गुरुपद। मागल्या वर्षी मी घरी घेतलं होतं, ह्या वर्षी मला मठातच गुरुपद घ्यायचं होतं। नंतर मी गुरुपद घेतलं। गुरुमंत्र सुद्धा मला स्वामींकडून भेटला। खऱ्या अर्थाने स्वामींना गुरु बनवून आजची गुरुपौर्णिमा साजरी झाली। भिवू नका, स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत।